आजच्या ठळक बातम्या. संगमेश्वर पोलीस ठाणे वसाहतीच्या राजाची विसर्जन मिरवणूक. रत्नागिरीचा राजा मिरवणूक मोठ्या उत्साहात. शृंगारतळी राजाची निघाली भव्य मिरवणूक. दापोलीचा राजा आणि पोलीस स्टेशनच्या बाप्पाची मिरवणूक. सावंतवाडीत गणपतीनंतर मच्छी बाजारात गर्दी. संगमेश्वर पोलीस ठाणे वसाहतीच्या गणपतीचे संपूर्ण आपली गणपती सीझनची ड्युटी बजावून आपला स्वतःचा गणपतीची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात आले. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वसाहतीच्या गणपतीचे विसर्जन दरवर्षी इतर गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर केले जाते. अनेक पोलीस बंदोबस्ताला असल्याने त्यांना घरी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या वसाहतीच्या गणपतीच्या मिरवणुकीसह इतर कार्यक्रमांमध्ये पोलीस उत्साहाने सहभाग नोंदवतात. या वर्षीही थाटामाटात विसर्जन करण्यात आले. रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे विराजमान झालेल्या रत्नागिरी राजाची भव्य मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. गेले 12 दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तरुण वर्गात जल्लोषाचे वातावरण होते. 6 वाद्य पथकांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी राजाची भव्य मिरवणूक निघाली. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. शृंगारतळी राजाच्या मिरवणुकीसाठी गुहागर तालुक्यातील अनेक भक्तगणांची उपस्थिती होती. अतिशय उत्साही वातावरणात बाप्पाचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. दापोली शहरातील मानाचा असा गणपती, दापोलीचा राजा आणि दापोली पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाची ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात मिरवणूक संपन्न झाली. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दापोली शहरामध्ये असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव दापोलीच्या राजाची मिरवणूक ही पार पडते. अतिशय उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पारंपरिक ढोल ताशा आणि बँजोच्या गजरात गुलालाचे उधळण करत ही मिरवणूक दापोली शहरातील केळसकर नाका येथून सुरू झाली. केळसकर नाका एसटी स्टँड मार्गे ही मिरवणूक सुरू झाल्यावर एसटी स्टँड येथून बाजारपेठ मार्गे संपन्न झाली.
क्षेमाक्षवीर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः। गौरी गणपतीचा सण उत्साहात साजरा झाल्यावर सावंतवाडीच्या मच्छी बाजारात खवय्यांनी मोठी गर्दी केली होती। गणपती उत्सवामुळे अनेक दिवस मांसाहार बंद होता, त्यामुळे आज मासळी खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली। मच्छी विक्रेत्यांनीही ग्राहकांची वाढलेली मागणी लक्षात घेऊन बाजारात भरपूर मासळी उपलब्ध करून दिली होती, त्यामुळे बाजारात विविध प्रकारची ताजी मासळी पाहायला मिळाली। मासळीचे दर वाढलेले असले तरी खवय्यांनी दराची पर्वा न करता आपल्या पसंतीच्या मासळीची खरेदी केली। महागाईचा फटका बसला तरी चालेल, पण जिभेचे चोचले पुरवलेच पाहिजेत, अशा आविर्भावात लोकांनी आज मासळी बाजारात गर्दी केली होती। गौरी गणपतीनंतर मासळी खाण्याची इच्छा असलेल्या खवय्यांसाठी आजचा रविवार पर्वणी ठरला असे चित्र बाजारात दिसत होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।